नमस्कार मंडळी. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात जो जास्त ओरडतो तोच यशस्वी होतो असा एक गोड गैरसमज पसरला आहे. पण इतिहास साक्षी आहे की खरी सत्ता आणि यश मिळवणारी माणसं नेहमी पडद्यामागून शांतपणे आपली चाल खेळत असतात. शहाणपण हे मिरवण्यासाठी नसून ते वापरण्यासाठी असतं. अनेकांना वाटतं की स्वतःची हुशारी सिद्ध केल्याशिवाय प्रतिष्ठा मिळत नाही, पण प्रत्यक्षात आपली हुशारी जितकी गुप्त ठेवू तितके आपण सुरक्षित आणि यशस्वी होतो. येडा बनून पेढा खाणं ही केवळ म्हण नसून ते एक जीवन जगण्याचं शास्त्र आहे. आता खालील 8 सुवर्ण नियम तुम्हाला सांगतील की जगाच्या नजरेत साधे राहूनही आपल्या ध्येयापर्यंत वाघासारखी झेप कशी घ्यायची ते. नंबर 1, तुमची हुशारी साखरेसारखी विरघळून टाका. साखर आणि दूध यात गणित कसं असतं? साखर दुधात पडली की ती आपलं अस्तित्व पूर्णपणे संपवते. ती दिसत नाही, पण दुधाची चव मात्र बदलून टाकते. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच वागायला हवं. काही लोक उगाच मी किती हुशार आहे असं ओरडून सांगत सुटतात, पण तसं केल्यानं लोक तुमच्यावर जळायला लागतात किंवा तुमच्या कामात खोडा घालतात. त्याऐवजी समोरच्याला वाटू द्या की तो सगळ्यात मोठा शाणा आहे आणि तुम्हाला काहीच कळत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा समोरचा गाफील राहतो आणि तुम्हाला विरोध करायचं सोडून देतो. मग तुम्ही शांतपणे तुमची हुशारी तुमच्या कामात ओतायची. तुमचं काम इतकं भारी झालं पाहिजे की निकाल बघून लोकांचे डोळे आणि डोकं फिरलं पाहिजे. साखरेसारखं स्वतःला अदृश्य ठेवून परिस्थिती गोड करणं यातच खरी मर्दुमकी आणि हुशारी आहे. समोरच्याचा अहंकार सुखावू द्या, पण दिवसाच्या शेवटी पेढा मात्र तुमच्याच खिशात असला पाहिजे. हेच खरं गुपित आहे. नंबर 2, मला काहीच माहिती नाही हे सर्वात मोठं शस्त्र आहे. बघा, हा मुद्दा म्हणजे राजकारणातील आणि व्यवहारातील एक लय भारी हत्यार आहे. आपल्याकडे सवय काय असते की 4 चौघात स्वतःला लय शहाणं सिद्ध करायचं, पण खरं शहाणपण तर गप्प बसण्यातच आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला म्हणता ना की अरे बाबा, मला यातलं काहीच कळत नाही, जरा मला समजावून सांग की, तेव्हा त्या माणसाचा अहंकार एकदम सुखावून जातो. त्याला वाटतं की हा आपल्यापेक्षा कमी आहे आणि मग तो आपल्या मोठ्या अभिमानानं सगळी माहिती, गुपितं आणि खाचाखोचा तुम्हाला सांगून देतो. तुम्ही फक्त ऐकायचं नाटक करायचं, पण आतून सगळा मलिदा गोळा करायचा. समोरचा माणूस तुम्हाला शिकवतोय असं त्याला वाटत असतं, पण खरं तर तुम्ही त्याला न कळून देता त्याच्याकडून सगळं काढून घेत असता. विनाकारण स्वतःची हुशारी मिळवली की लोक सावध होतात, पण येडा बनून राहिलं की लोक आपल्याला मनातलंही सांगतात. न शिकवता शिकणं आणि समोरच्याला पत्ता लागून न देणं, ही माहिती काढणं, हीच खरी मर्दुमकी आणि बुद्धीची चाल आहे. त्यामुळे तुमचं काम तर होतं, पण कोणाशी वैरही होतच नाही. यालाच म्हणतात येडा बनून पेढा खाणं. नंबर 3, प्रतिक्रियेचा दुष्काळ पाडा. नंबर 3, प्रतिक्रियेचा दुष्काळ पाडा. प्रतिक्रियेचा दुष्काळ पाडा म्हणजे नक्की काय? तर समोरच्याला तुमच्या डोक्यात काय चाललंय याचा पत्ता लागू न देणे. आपल्या गावात एक म्हण आहे, कुत्रं भुंकलं म्हणून आपण काय खाली वाकत नाही. तसंच आयुष्यात काही लोक मुद्दाम तुम्हाला डिवचायला बघतात, तुमचा अपमान करतात किंवा विनाकारण टीका करतात. त्यांचं ध्येय एकच असतं, तुम्हाला रागाला आणणं आणि तुमचं तोल घालवणं. पण अशा वेळी जर तुम्ही चिडलात किंवा त्यांना उत्तर द्यायला गेलात तर त्यांचा विजय होतो. त्याऐवजी तुम्ही फक्त एक छोटं हसू द्यायचं आणि गप्प राहायचं. तुमची ही शांतता समोरच्या माणसाला चांगलीच झोंबते. त्याला प्रश्न पडतो की अरे, याला काही फरक पडत नाही. तुमची प्रतिक्रिया ही लय मौल्यवान आहे मित्रांनो. ती अशा फालतू लोकांवरती खर्च करून स्वतःची शक्ती वाया घालू नका. जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि तीच ऊर्जा पुढे जाऊन मोठ्या यशासाठी वापरता येते. समोरच्याला वेडं करायला तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं मन जास्त जालिम असतं. हे कायम ध्यानात ठेवा.
तुमचं शांत राहणं हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. नंबर 4, वाघाची चाल आणि मेंढीचं कातडं ठेवा. हा मुद्दा म्हणजे व्यवहारातील एक लय भारी चाल आहे. मेंढीचं कातडं पांघरायचं म्हणजे समाजात वावरताना एकदम साधेपणानं, नम्रतेनं आणि शांत राहायचं. लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस एकदम सरळमार्गी आहे. काही लोक तर तुम्हाला बिचारा सुद्धा म्हणतील, पण त्यांना तुमच्या आतल्या वाघाची खबर लागू द्यायची नाही. तुमची खरी ताकद आणि तुमचे मोठे प्लॅन्स कधीच उघड्यावर आणायचे नसतात. बाहेरून मेंढीसारखं गरीब राहायचं, पण आतून आपली नजर मात्र त्या घारीसारखी ध्येयावर पक्की पाहिजे. याचा फायदा असा होतो की तुमची प्रगती बघून लोक सावध होत नाहीत किंवा तुमच्या वाटेत खोडा घालायला येत नाहीत, कारण त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी काहीच धोका नाहीत. पण ज्या दिवशी तुमची वेळ येते आणि तुम्ही यशाची मोठी झेप घेता, तेव्हा मात्र समोरच्याला सावरणं सुद्धा कठीण होऊन जातं. तोपर्यंत तुम्ही लय पुढे गेलेले असता. स्वतःचा गाजावाजा न करता गपचूप आपले ध्येय गाठणं यातच खरी मर्दुमकी आहे. लोक तुम्हाला कमी लेखत असतील तर लेखू द्या, कारण तुमचा शेवटचा निकालच त्यांची बोलती बंद करणार आहे. हे पक्क ध्यानात ठेवा. नंबर 5, श्रेयाचं गाजर इतरांना खाऊ द्या. आपल्याकडे काय होतं, थोडं काम केलं की माणसाला वाटतं की माझं कौतुक झालं पाहिजे, माझं नाव पेपरला आलं पाहिजे किंवा हार तुरे पडले पाहिजे गळ्यात. पण एक लक्षात ठेवा, जिथं नाव होतं तिथं पण शत्रू तयार होतात. काही लोक उगाच तुमच्या प्रगतीवर जळायला लागतात. त्याऐवजी श्रेयाचं गाजर समोरच्याला खाऊ द्यायचं. म्हणजे काय, काम तुम्हीच चोख करायचं, पण जेव्हा याचं श्रेय घेण्याची वेळ येईल तेव्हा ते दुसऱ्याला देऊन टाकायचं. समोरचा माणूस कौतुकात मग्न झाला की तो तुमच्याबद्दल निर्धास्त होतो. तुम्हाला हार तुरे नको, तुम्हाला तो पेढा म्हणजे मूळ फायदा. तुमचा मूळ फायदा महत्त्वाचा असला पाहिजे. श्रेय दुसऱ्याला मिळालं तरी तुमची प्रगती आणि तुमची मिळकत तुमच्या खिशात असते ना. हेच खरं गुपित आहे. लोकांच्या नजरेत न भरता आपला प्रोग्रेस करत राहण्यातच खरी हुशारी आहे. जगाला वाटू द्या किती ते जिंकलेत, पण आतून तुम्हाला माहीत असतं की बाजी तर तुम्हीच मारली आहे. हार तुरे काय आज आहेत आणि उद्या सुकतील, पण तुमचा फायदा मात्र कायम टिकणारा असतो. हे कायम आणि पक्क ध्यानात ठेवा. नंबर 7, स्वतःची व्हॅल्यू गुप्त ठेवा. हा मुद्दा म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी गुपित जपण्याची कला आहे. आपल्याकडे लय जणांना सवय असते, थोडं काही मिळालं की लगेच गावभर सांगत सुटतात. पण खरं सांगू का, तुमच्याकडे किती लक्ष्मी खेळते, तुमच्या मनगटात किती ताकद आहे आणि उद्या तुम्ही कोणती मोठी उडी मारणार आहात, हे जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित असता. एकदा का हे जगाला कळलं की लोकांची नजर लागते आणि तुमच्या वाटेत अडथळे यायला सुरुवात होतात. स्वतःची खरी किंमत कधीच उघड्यावर आणू नका. लोक तुम्हाला साधा समजत असतील तर समजू द्या, त्यातच तुमचा फायदा आहे. तुमची तयारी अशी असली पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी तो एक मोठा धमाका झाला पाहिजे. लोकांना तुमच्या यशाचा आवाज ऐकू आला पाहिजे, पण तो आवाज होण्याआधी तुम्ही काय केलंय याचा कोणाला सुगावा सुद्धा लागला नाही पाहिजे. तुमचं गुपित हे तुमचं शस्त्र आहे. ते म्यान करून ठेवलं तरच वेळेवरती वार करता येईल. त्यामुळे गुपचूप आपलं काम करत राहायचं आणि आपलं नशीब स्वतःच्या हाताने घडवायचं. हे खरं गुपित आहे. नंबर 8, गरज संपली की रस्ता बदला. गरज संपली की रस्ता बदला याचा अर्थ असा नाही की कोणाशी कृतज्ञ व्हायचं, पण याचा खरा अर्थ असा आहे की एका ठिकाणी रेंगाळत बसून स्वतःची प्रगती थांबवायची नाही. येडं बनून आपण लोकांकडून काम करून घेतो, त्यांच्याकडून शिकतो आणि आपलं ध्येय गाठतो. एकदा का तुमचं काम फत्ते झालं
तुम्हाला जो पेढा हवा होता तो मिळाला की तिथे थपकून राहू नका. काही लोक कसं असतं, एका कामात मदत केली की आयुष्यभर उपकाराचा ओझ तुमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सावध राहायचं, लक्षात घ्या, आणि सन्मानाने आपला रस्ता बदलायचा. तुम्ही जर तिथेच रेंगाळत त्याच्या उपकाराखाली राहिलात तर लोक तुम्हाला त्यांच्या सोयीप्रमाणे वापरायला लागतात. आपलं उद्दिष्ट साध्य झालं की नम्रतेने बाजूला व्हायचं आणि आपल्या पुढच्या मोठ्या ध्येयाकडे निघायचं. कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहताल तर तुमची पुढची झेप आखूड होईल. स्वतःची प्रगती आणि स्वतःचं स्वातंत्र्य जपण्यासाठी योग्य वेळी तिथून बाहेर पडणं हीच खरी मर्दमुखी आणि हुशारी आहे. आपलं काम झालं की आपलं भविष्य घडवायला मोकळं व्हायचं. हेच प्रगतीचं खरं सूत्र आहे. थोडक्यात सांगायचं तर आयुष्यात विजेता होण्यासाठी प्रत्येक वेळी तलवार चालवण्याची गरज असते. कधी कधी तुमचं मौन आणि तुमची नम्रता तलवारीपेक्षा जास्त धारदार असते. धारदार वार करते. स्वतःला साखरेसारखं विरघळून परिस्थिती गोड करणं आणि श्रेयाचा मोह सोडून फक्त फायद्यावरती लक्ष केंद्रित करणं हीच खऱ्या मुत्सद्दी माणसाची ओळख आहे. लक्षात ठेवा, शांतता ही कमजोरी नसते, तर ती वादळापूर्वीची तयारी असते. जेव्हा तुम्ही जगासमोर काहीच माहिती नाही असं दाखवता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सर्व काही शिकत असता. त्यामुळे स्वतःची ताकद राखून ठेवा. गाजावाजा टाळा आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण जगाला ऐकू द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.